तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण मालवणी पद्धतीने टोमॅटोचा सार करणार आहोत. मी ह्या मिरच्या भिजत घातलेल्या 15 मिनिटं आधी. ह्या बघा, ह्या 15-16 मिरच्या आहेत, त्या भिजवून घेतल्या आहेत चांगल्या. आणि हे टोमॅटो मी 4 टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेतले आहेत. 2 शिट्या केल्या आहेत. आणि मी अर्धी कवड नारळ हे घेतलंय. त्याचे तुकडे करून घेतलेत नारळाचे. नारळ, कांदा घेतला, अर्धा कांदा आहे. हे आपण कैरी घेतली आहे, 4 तुकडेच घेतले आहेत, 4. हे बघा कैरीचे. आणि आलं, लसूण. आणि आपण हे फोडणीसाठी कांदा, लसूण घेतलाय आणि कढीपत्ता. कोकम पण आपण नंतर सारामध्ये घालणार आहे. आता आपण आधी हे मिक्सरला लावून घ्यायचंय. हे बघा, पहिला आपण मिरच्या लावून घ्यायच्या आहेत. मिरच्या पहिला मिक्सरला लावून घेते मी. हे बघा, अशा लावून घेतलंय. आता आपण याच्यामध्ये कांदा, खोबरं, कैरी आणि हे लसूण आणि आलं आणि हे धने टाकायचे आणि हे चांगलं बारीक वाटून घ्यायचंय. पाणी घालून वाटायचंय. हे बघा, आपण बारीक असं वाटून घेतलंय. आता आपण टोमॅटो पण मिक्सरला लावून घ्यायचे. हे बघा, टोमॅटो मी जाडसर असे वाटून घेतलेत, जास्त बारीक नाही केलंय. आता आपण फोडणी घालायला घेऊया. हे बघा, मी तेल टाकलंय. आता तेल गरम करायला ठेवलंय. 3 चमचे तेल टाकलंय. आता राई घालायची 1 चमचा. हे बघा, राई तडतडली आपली. आता कांदा आणि लसूण टाकायचंय. थोडंसं ढवळायचं असं. आणि आता मी कढीपत्ता टाकलाय. हिंग घातलाय 1 चमचा. हा छोटा चमचा आहे. चांगलं परतून घ्यायचंय. कांदा थोडा ब्राऊन करायचा. गॅस आता बारीक केला एकदम. आणि आता आपण हे टोमॅटो जे बारीक केलंय ते घालायचंय. ते चांगलं ढवळायचं असं. थोडं तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घ्यायचंय. त्याच्यामध्ये थोडं 1 चमचा मीठ घालून घ्यायचंय. म्हणजे आपला टोमॅटो लवकर शिजेल. हे बघा, थोडा मी गॅस फास्ट करून थोडं ढवळते. 5 मिनिटं ह्याला शिजायला द्यायचं असं.
आता आपण हे वाटप जे केलंय ते टाकायचंय त्यात. मी या मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून घेतलंय. हे बघा, आता कढ यायला द्यायचं आधी. त्याच्यानंतर तुम्हाला जर पाणी अजून घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. घट्ट किती पाहिजे ते त्यानुसार आपण पाणी घालायचंय. आधी याला कढ यायला द्यायचंय. आणि मी हे बघा 4 कोकम घातलेत. आपण कैरी पण टाकली आहे म्हणून मी 4च कोकम टाकलेत. हे बघा 5 मिनिटं झाली आहेत. आता कढ आलाय. आता आपण याच्यात हळद घालायची आहे. हे बघा अर्धा चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा मीठ घातलंय. परत पहिला आधी 1 चमचा आपण मीठ घातलेलं होतं म्हणून मी आता 1 चमचाच घातलाय. हे बघा परत त्याला कढ यायला द्यायचंय. हे बघा आपला टोमॅटोचा सार तयार झालाय. आता हे बघा हे थोडंसं घट्ट आहे आणि थंड झाल्यावर अजून घट्ट होणार. आपण थोडा अर्धा ग्लास पाणी घालूया याच्यामध्ये. आता कोथिंबीर घालायची आहे. चांगला आलाय. आता आपण गॅस बंद करायचा आहे. हे बघा आपला टोमॅटोचा सार तयार आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.